केला ते आश्रमशाळेच्या किनगावच्या संस्थाच्या सगळ्या संस्था चालकांची इच्छा होती आणि आणखी एक सांगू इच्छितो साहेब, आपला हा जो बॉडीवरती राज्यावरती आमचं शिष्टमंडळ आपल्याला भविष्यामध्ये भेटायला येईल, आपण त्याला वेळ द्यावा आणि सकारात्मक आमची संस्था चालते अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बॉडीवरती राज्यावरती आमचं शिष्टमंडळ आपल्याला भविष्यामध्ये भेटायला येईल, आपण त्याला वेळ। आज त्या शाळेमध्ये तुम्ही शिकताय, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावानं जी संस्था चालते, मी पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्था सांगलीच्या एका हायस्कूलचा विद्यार्थी आहे। म्हणजे मला भाग्यवान समजतो, आमची शाळा पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचं हायस्कूल आमच्या झऱ्यामध्ये आहे, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय झरे, त्या संस्थेची 19 हायस्कूल आहेत जी अनुदानित आहे आणि ग्रामीण भागामध्ये काम करते, सगळ्या खेड्यापाड्यातल्या मुलांना शिक्षण देण्याचं काम करते। तर अशा संस्थेत आपण काम शिकतोय, तर तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात, तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही प्रचंड मेहनत करा, प्रचंड कष्ट करा, प्रचंड प्रामाणिक राहा स्वतःशी, स्वतःला फसवू नका। जगात काही व्हायचं होऊ द्या, पण स्वतःला तुम्ही फसवू नका। तुम्हाला जे वाटतंय तेच तुम्ही करा, तुमच्या स्वतःच्या मनाला जे वाटतंय ते तुम्ही करा, दुसरं कुणी सांगतंय म्हणून तुम्ही ठरवू नका। स्वतःच्या आयुष्यामध्ये काय व्हायचं आहे हे तुम्ही स्वतः ठरवा आणि त्या पद्धतीनं तुम्ही वाटचाल करा। आपली संस्था तर तुमच्या बरोबर आहे, मी एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या बरोबर आहे आणि भटक्या विमुक्तातली सगळे विद्यार्थी आहेत। मित्रांनो, आपली परिस्थिती खूप बिकट आहे, भटक्या विमुक्तामध्ये आपल्याला राजकारणामध्ये स्थान नाही, आपल्याला नोकरीमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात स्थान नाही, रोस्टर घोटाळा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चालू आहे, बिंदू नामावलीप्रमाणे ते तपासणी होत नाही, हे सगळ्या शिक्षक लोकांना माहीत आहे। जागा 1000 असल्या तर आपल्या वाट्याला ते येऊ देत नाहीत, त्यात घोळ करून ठेवतात। पण तुम्ही काळजी करू नका, मी त्यांच्या मानगुटीवरती तिथं बसतोय, तुम्ही चिंता करू नका। गाव गाड्यातले आपण सगळे भटके विमुक्त एकत्रित येऊन एक मोठी क्रांती करू। 2 पर्याय आपल्या समोर आहेत, एक राजकीय पर्याय, एक तर आमदार खासदार तुम्ही झालं पाहिजे, नसेल तर तुम्ही प्रशासनातले मोठे अधिकारी झाले पाहिजे, मग तुम्ही लोकांना न्याय देऊ शकता। तहसीलदार झालं पाहिजे, प्रांत झालं पाहिजे, कलेक्टर झाला पाहिजे, BDO झाला पाहिजे, पोलीस इन्स्पेक्टर झाला पाहिजे। वाटतंय का नाही भाऊ पोलीस इन्स्पेक्टर? कोणाकोणाला वाटतंय? अरे वा, तुम्ही ठरवा मनापासून आणि तुम्ही झालं पाहिजे। ज्या दिवशी तुम्ही व्हाल ना, आता तुम्ही 6वी 7वीची 8वीची मुलं आहे, 10 वर्ष तुमची जातील, तेव्हा मी सरांच्याकडे यादी मागेल, बोटो वर केलेली कुठली कुठली पोरं PSI झाली। पहिल्यांदा तुम्ही PSI व्हाल, नसेल तर DYSP व्हाल, नसेल तर डायरेक्ट SP व्हाल, 3 पर्याय आहेत। तर तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल। PI झाल्यानंतर तुम्ही त्या पोलीस स्टेशनचा आमदारच आहे, तुम्हाला 60 वर्षापर्यंत कुणी काहीच करू शकत नाही। आमदार 5 वर्षांनी बदलला जातो, पण PIला रिटायर होऊस तर कुणी बदलत नाही, बदली होऊ शकते पण बदलू शकत नाही। तहसीलदार झाला, अरे गोरगरिबाचे कामं तुम्ही करू शकाल ना, तुमच्याकडे लोक येतील, गोरगरीब लोक आपली सर्वसामान्य, अरे गरिबाची पोरं आश्रमशाळेमध्ये राहतात, ते संस्थापक ज्यांची सक्षम आहेत त्यांचं ठीक आहे हो, पण जे संस्थापक आश्रमशाळेवरतीच अवलंबून आहेत ते कसं काय त्या मुलांना न्याय देतील, कसं काय पालन पोषण करतील? तर मी ही बाजू लावून धरतो, तुम्ही अजिबात चिंता करू नका, तुम्ही फक्त अभ्यास करा, तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यास करा आणि तुमच्या जीवनामध्ये मित्रांनो यशस्वी व्हा। मंत्रालयामध्ये 6व्या मजल्यावरती तुमची पाठी दिसली पाहिजे, पोरांची दिसली पाहिजे का नाही? माझ्या नंदीवाले समाजाच्या पोराची, रामोशी समाजाच्या पोराची, वंजाऱ्याची, धनगर समाजाच्या पोराची, हे कैकाडी समाज, गोंधळी समाज, डवरी समाज, आम्ही भटक्या विमुक्तातली आहे ना, जे फिरतो या गावातनं त्या गावात, आम्हाला कधी गावच नाही, अशा सगळ्या पोरांचे बोर्ड मंत्रालयातल्या सचिवापर्यंत तुमचे बोर्ड दिसले पाहिजेत। मनापासून ठरवा, मनापासून, लय पॉवर आहे रे त्यामध्ये, पॉवर आहे। तुम्ही फक्त मनापासून ठरवा, हे मी करणार आहे आणि ते करू शकता तुम्ही। इथं बसलेली पोरं हे करू शकतात, मुली करू शकतात, फक्त तुम्ही खुणगाट मनाशी बांधा की कलेक्टर ऑफिसला पाठी दिसली पाहिजे, SP ऑफिसला दिसली पाहिजे, तहसीलदार PI किरकोळ जाऊ द्या, अरे आम्ही शिपाईच व्हायचं, आम्ही क्लार्कच व्हायचं, आपल्या घरच्या लोकांचं म्हणणं असतो, तू एकदा नोकरीला लागला आणि तुझं लग्न झालं का आम्ही निवांत झालो, हे डोक्यात काढून टाका। आई वडिलांना सांगा मी चांगला अधिकारी होणार आहे आणि सगळ्या लोकांना न्याय देणार आहे। मी खूप खूप तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो, आपल्या संस्था प्रमुखांना, बाकीच्या सगळ्या संस्था प्रमुखांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। इतक्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही आश्रमशाळा चालवताय, हे महाराष्ट्रातल्या इतर आश्रमशाळा चालवणाऱ्यांच्या समोर
आदर्श घालून तुम्ही दिलाय आणि ह्याचा मी निश्चितपणे सभागृहात सुद्धा उल्लेख करेन। तत्पूर्वी हिवाळी अधिवेशनापूर्वी ज्या चांगल्या शाळा चालवलेत त्या सगळ्या शाळांना भेट देईल आणि त्यांची सगळी बाजू मी सभागृहात येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये 7-8 डिसेंबरला आमचं अधिवेशन आहे, तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये आपले सगळ्यांचे प्रश्न मांडेल। माझा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। जेव्हा कधी सन्मान होतो त्या सन्मानाबरोबर फक्त आनंदच नाही तर त्या सन्मानाबरोबर आपली जबाबदारी त्याच पटीने वाढते, या गोष्टीची मला जाणीव झाली। मुळात प्राचार्य निलेश राजेमाने सरांच्या व्हिजनवरती आमच्या सर्वांचाच एक प्रकारे विश्वास आहे की त्यांच्याकडून एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन असतं तेव्हा का, कुठे, कसं याचे असे किंतु परंतु प्रश्न आम्हाला पडत नाहीत आणि आम्ही तिथे गेल्यानंतर नक्कीच आम्हाला खूप काही शिकायला मिळतं, एक प्रकारचं प्रबोधन होतं आणि या संस्थाचालकांच्या भेटीमध्ये बऱ्याच गोष्टींची विचारांची देवाणघेवाण होते आणि त्याचा नक्कीच फायदा होतो। तर अशा प्रकारे मला खूप छान वाटलं आणि राजेमाने आश्रमशाळा परिवाराचं मी त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मानते। आमचे बंधू सुधीरदादा, श्री सुधीरदादा गोरटे सर आहेत, त्यानंतर डॉक्टर शशिकिरण भिकाणे सर आहेत, त्यानंतर डॉक्टर भागवतजी केंद्रे आहेत, हे सगळेच नवोदित संस्थाचालक आहेत जे चिकाटीने आपल्या आश्रमशाळांसाठी अथक प्रयत्न करतात, तळागाळातल्या विद्यार्थ्यांना, वंचित घटकांना उत्तम शिक्षण मिळावं यासाठी ते झटत असतात। आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा हा 2 दिवसीय धावता दौरा होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी आमच्या आश्रमशाळेमध्ये देखील एक छोटासा विद्यार्थ्यांना संवाद साधण्याचा कार्यक्रम या ठिकाणी त्या दौऱ्यामध्येच आखलेला होता आणि त्या ह्याच्याप्रमाणे ते आले, त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, विद्यार्थ्यांना त्यांनी साथ घातली, कारण की व्हीजेएनटीचं खूप मोठं नेतृत्व म्हणजे पडळकर साहेब आहेत आणि त्यांनी विद्यार्थ्यांना साथ घातली की तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी उद्या भविष्यातल्या खूप मोठमोठ्या पदावरती आपलं स्थान भूषवावं, कुणी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, अशा मोठमोठ्या पदावरती स्थान भूषवून आपल्या समाजाचं नाव या ठिकाणी मोठं करावं ही साध त्यांनी विद्यार्थ्यांना घातली आणि त्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना अक्षरशः जिंकून घेतलं, विद्यार्थ्यांनी त्यांना डोक्यावर घेतलं। त्याचबरोबर त्यांनी संस्थाचालकांचे देखील जे काही जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते देखील त्यांनी या ठिकाणी त्यालाही सकारात्मक प्रतिसाद दिला। म्हणजे आश्रमशाळांचे, संस्थाचालकांचे अनेक वर्षापासून काही प्रलंबित प्रश्न आहेत, मग त्याच्यामध्ये संस्थाचालकांचे प्रश्न असतील, त्यांच्यामध्ये कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, अशा सगळ्या प्रश्नामध्ये त्यांनी हात घातला आणि त्यांनी त्या प्रश्नाला आपण वाचा फोडूयात, आपण विधान परिषदेमध्ये या प्रश्नाला मांडूयात ही त्यांनी या ठिकाणी ग्वाही आम्हाला दिली। त्याच्यामुळे आम्हा संस्थाचालकांना देखील खूप आनंद झालेला आहे।